हाय, मी पूनम भोईर. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, चिकन टिक्का बिर्याणी. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. हे पूर्ण खडे मसाले आहेत. हिरवी मिरची, टोमॅटो, दही, तळलेला कांदा. हे बासमती राईस आहेत, हे मी पाण्यात भिजवून घेतलेत. चिकन, मीठ, काली मिरी पावडर, जिरा पावडर, धना पावडर, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, पुदिना, कोथिंबीर, एक एग घेतलाय, तेल, मैदा, लसूण आलं पेस्ट, लिंबू रस, बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि कॉर्नफ्लॉवर. ह्याच्यातून आज आपण चिकन टिक्का बिर्याणी रेसिपी बनवणार आहोत. तर ही पूर्ण रेसिपी तुम्ही बघा आणि ह्यामध्ये मी पूर्ण माप सांगणार आहे, त्या मापानुसारच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप छान बनते ही रेसिपी. पाव किलो दही घेतलेला आहे, अर्धा किलो कांदा कापून तो फ्राय करून घेतलेला आहे, अर्धा किलो बासमती राईस, पाऊण किलो चिकन आणि पाऊण किलो चिकनला आपल्याला एक अंडा बस होणार आहे. आणि पुढचं माप मी तुम्हाला सांगते, त्यानुसारच तुम्ही मॅरिनेशन करा. अर्धा किलो बासमती राईसला आपल्याला पाऊण किलो चिकन घ्यायचं आहे. चला आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया. हे बघा, मी असे विथ बोन पीस घेतलेले आहेत. मला बिर्याणीसाठी विथ बोनच आवडतात. काही बोनलेस चिकनची बिर्याणी बनवतात. एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, तीन चमचा दही, एक चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काली मिरी पावडर, काश्मीरी लाल तिखट एक चमचा, लाल तिखट मसाला एक चमचा, बिर्याणी मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, कॉर्नफ्लॉवर एक चमचा, मैदा एक चमचा, लिंबू रस 2 चमचा, मीठ चवीनुसार, एक चमचा तेल, आणि एक अंडा. जेवढे मी साहित्य वापरले तेवढे तुम्ही साहित्य सेम मापानुसार वापरले तर तुमची बिर्याणी सेम अशीच होणार आहे. तुम्ही रेड फूड कलर पण ऍड करू शकता जर तुम्हाला चिकन साठी रेड कलर पाहिजे असेल तर. मी नाही ऍड केलाय. हा बघा, आपल्या मसाल्यानेच किती याला छान कलर आलेला आहे. तुम्ही हे सर्व जे साहित्य मी तुम्हाला सांगितलंय ते साहित्य सेम मापाने जर यूज केलं
तर तुमचे चिकन खूप छान होणार आहे. आणि जर तुमचं चिकन 1.5 किलोच्या वर असेल तर तुम्ही 2 अंडी यूज करू शकता. 1.5 किलो पर्यंतच्या चिकनला तुम्ही 1 अंड यूज करू शकता. हे बघा आपलं मस्त मॅरिनेशन झालेलं आहे. आता हे आपण अर्धा तास साईडला ठेवूया. आपलं मॅरिनेशन होते तोपर्यंत मी आपला राईस शिजवून घेते. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि हे पूर्ण सर्व खडे मसाले ऍड करते. थोडस तेल, एक चमचा लिंबूचा रस आणि थोडीशी कोथिंबीर. लिंबूचा रस ऍड केल्यामुळे आपले तांदूळ मस्त सुटसुटीत होतात. आता पण याला एक उकळी येऊन देऊया. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आपण त्यामध्ये आता चवीनुसार मीठ, जर तुम्हाला हे खडे मसाले नसतील पाहिजे, काही काहींना दाताखाली आलेल्या नाही आवडत, तर हे तुम्ही असे काढून ठेवू शकता. कारण की मेन त्याचा जो फ्लेवर आहे तो आता आपल्या पाण्याला आलेला आहे. त्यामध्ये आता मी बासमती राईस ऍड करते. हे आपल्याला 80% कुक करून घ्यायचे आहेत. राईस शिजेपर्यंत आपण मॅरिनेशन केलेलं चिकन फ्राय करून घेऊया. आपलं तेल आता तापलेलं आहे. आता आपण चिकन फ्राय करून घेऊ. पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण की आपण चिकन टिक्का बिर्याणी करतो. कारण की आपण ह्याला दम देणार नाही. आपण नॉर्मल बिर्याणी करतो तेव्हा कच्चं चिकन शिजवलं तरी आपलं शिजून जातं. पण टिक्का बिर्याणीला आपल्याला जास्त दम नाही द्यायचं, आपल्याला आताच शिजवून घ्यायचं. सगळं चिकन आपण फ्राय करून घ्यायचंय. लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचंय पूर्ण चिकन. खडे मसाले टाकून घेऊया. त्यानंतर तळलेला कांदा, टोमॅटो आणि मीठ. आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे.
टोमॅटो आता आपला पूर्ण शिजलेला आहे. त्यामध्ये आपण आता काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, जीरा पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, बिर्याणी मसाला अर्धा चमचा. हे पूर्ण मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना. जे मी पाव किलो दही घेतलेली त्याच्यातले फक्त 2 ते 3 चमचे मॅरिनेशन साठी यूज केलेला आणि पूर्ण दही मी आता त्यामध्ये ऍड करून घेते. काय मस्त फ्लेवर सुटलाय. आता आपल्याला तळून घेतलेला कांदा याच्यात ऍड करायचा आहे. कांदा पूर्ण शिजवून घ्यायचा आपल्याला. आता आपलं फ्राय केलेलं चिकन आपण ह्या ग्रेव्ही मध्ये ऍड करूया. थोडीशी कोथिंबीर, पुदिना, पूर्ण ग्रेव्ही मध्ये आला मिक्स करून घेऊ. थोडस ग्रेव्ही साठी आपण पाणी ऍड करूया. थोडस ऑइल ऍड करूया. थोडीशी कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा, पुदिना, परत एकदा ग्रेव्हीची लेअर.
कोथिंबीर, पुदिना, फ्राय केलेला कांदा, आणि लास्ट लेअर परत बासमती राईस. थोडंसं तूप. आता हे आपण 10 मिनिटं दम देण्यासाठी ठेवूया.